अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं चॅनलमध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे उद्या आहे 2 एप्रिल 2026. उद्या आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे हनुमान जयंती. म्हणजेच आपल्या मारुती रायांचा जे आपले संकट मोचन आहे त्यांचा उद्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्व मंदिरांमध्ये साजरा केला जाणार आहे. आता उद्या हनुमान जयंती आहे, त्यामुळे आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी अत्यंत प्रभावी आणि मारुती रायांच्या सर्वात प्रिय असलेल्या सर्वात मोठ्या सेवा, आपल्या प्रभावी सेवा उद्या कोणत्या करायच्या आहेत. सोबतच उद्या आपल्याला मारुती रायांना कुठला एक नैवेद्य अर्पण करायचा आहे. काही गोष्टी सुद्धा आहेत ज्या हनुमान तत्व आपल्याकडे खेचून आणणाऱ्या अशा असतात, त्या गोष्टी सुद्धा आपल्याला अर्पण करायच्या उद्या हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती रायांना. सोबतच उद्या प्रत्येकाने एक गोष्ट आवर्जून करायची आहे हनुमान जयंतीला, ती सुद्धा सांगणार आहे. त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर म्हणजे हनुमान जयंती किंवा हनुमान जन्मोत्सव हा फक्त जन्मोत्सवापुरताच कार्यरत हा दिवस नाही आहे, तर या दिवशी इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त हनुमान तत्व पृथ्वी तलावर कार्यरत असतं. त्यामुळे आपण इतर दिवसांपेक्षा ज्या काही सेवा उद्या हनुमान जयंतीला आपण करणार आहोत किंवा जे काही उपाय तोडगे करणार आहोत ते 1000 पटीने जास्त आपल्याला फळदायी ठरणार आहेत. त्यामुळे सांगते की उद्याचा दिवस काही साधा सुद्धा नाही आहे, किंवा असं नका समजू की उद्या फक्त हनुमान जयंती आहे, तर नाही. 1000 पटीने जास्त त्यांचं हनुमान तत्व पृथ्वी तलावर कार्यरत असणार आहे. आणि आपणास माहितीच आहे की भगवान मारुती राय असेल किंवा हनुमान जे असतील ते संकट मोचन आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातले सर्व संकट, अडचणी, त्रास दूर करण्याचं काम आपले मारुती राया करत असतात. त्याच्यामुळे सांगेल की प्रत्येक शनिवारी आवर्जून आपण आपल्या जवळच्या मारुती रायांच्या मंदिरात जावं, हनुमानांच्या मंदिरात जावं, तिथे बसून त्याचं दर्शन घ्यावं. म्हणजे इतर वेळेस सुद्धा घ्यावं, पण उद्या हनुमान जयंती आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने सहकुटुंब का असे ना उद्या आवर्जून आपल्या मुलांसकट का असे ना उद्या हनुमान मंदिरात जाऊन आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि नक्कीच आपल्याला त्यांना काही गोष्टी सुद्धा अर्पण करायच्या आहेत. पण सुरुवातीला आपण जाणून घेऊयात की आपल्याला हनुमान जयंतीला कुठल्या सेवा करायच्या आहेत आणि त्या का करायच्या आहेत हे पण आपण जाणून घेणार आहोत. आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हनुमान जयंती दिवशी जर आपण काही सेवा जर केल्या ज्या अत्यंत प्रभावी आहेत आणि अतिउच्च कोटीच्या आहेत, सोबत भगवान मारुती यांना त्या प्रिय अशा आहेत, तर त्या सेवा जर आपण केल्या तर खरं सांगते प्रत्येक व्यक्तीच्या भोवती, शरीराभोवती किंवा आपल्या जवळपास जे काही अनिष्ट कवच असतं किंवा म्हणतात ना किंवा कुठल्या काही बाधा असेल, अडचणी, त्रास, त्याचं काही कवच असतं, ते सगळं काही कवच मोडून टाकण्याचं काम हे आपल्या मारुती रायांच्या सेवा करत असतं. त्यामुळे सांगते की आपल्याला मारुती रायांच्या उद्या अत्यंत प्रभावी सेवा करायच्या आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मारुती रायांचा जन्मोत्सव जो आहे किंवा जन्म जो आहे तो सूर्योदयाच्या वेळी झाला होता. त्यामुळे आपल्याला माहिती असेल की उद्या पहाटे किंवा सकाळी सूर्योदयाच्या वेळेस मंदिरांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तिथे गर्दी असणारच आहे. सोबत दिवसभर त्या मंदिरामध्ये दर्शन सुद्धा चालू असणार आहे. त्यामुळे आवर्जून प्रत्येकाने उद्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचंच आहे आपल्याला. आता आपल्याला मारुती रायांच्या सेवा जर करायच्या असतील तर मी खरं सांगते, मी तुम्हाला म्हटलं की बा अत्यंत प्रभावी या सेवा असणार आहे. सोबत त्या मारुती रायाचे आहे ते संकट मोचन आहे, त्यामुळे आपले संकट, अडचणी, त्रास दूर करण्याचं काम ते करतात. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे भगवान मारुती रायांकडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे, ती म्हणजेच काय, दास्य भक्ती. म्हणजेच काय, तर एक प्रकारे आपण आपल्या गुरूंची, आपल्या देवतेची, आपल्या भगवंताची सेवा करताना पूर्णपणे अहंकार दूर ठेवून, अहंकार पूर्णपणे काढून टाकून आपण त्यांच्या शरणागतीने पूर्णपणे त्यांची सेवा करणं हे कुणाकडून शिकायचं असेल तर ते आपल्या मारुती रायांकडून, हनुमंतांकडून शिकायला हवं. खरंच सांगते, त्यांनी जी काही राम सीता यांची जी काही भक्ती केलेली आहे पूर्णपणे, ते एवढे स्वतः शक्तिशाली असून सुद्धा त्यांनी राम 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 अक्षरशः एवढं त्यांनी सेवा केली आहे भगवान रामचंद्रांची की सांगायला सुद्धा म्हणजे शब्द सुद्धा नाहीयेत, एवढी जास्त सेवा केली आहे. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात जर कुणाचं उदाहरण हवं असेल तर नक्कीच ते मारुती रायांचं, किंवा भक्ती कशी करावी तर मारुती रायांसारखी करावी. तर नक्कीच अजून एक गोष्ट जी म्हणजेच काय, भगवान मारुती रायांमध्ये 11 महारुद्रांची, भगवान शंकरांच्या 11 महारुद्रांची जी काही शक्ती असते ती पूर्ण शक्ती एका मारुती रायांमध्ये एकवटलेली आहे. म्हणजे विचार करा, आपण जर या मोठ्या शक्तिशाली देवतेची जर आपण सेवा जर केली उद्याच्या दिवशी किंवा प्रत्येक शनिवारी घरामध्ये किंवा मंदिरामध्ये बसून, तर विचार करा आपल्या आयुष्यातले काय काय संकट दूर होऊ शकतात आणि आपल्याला किती मोठी तरी शक्ती प्राप्त होऊ शकते हे नक्कीच मी सांगेल. त्यासाठी आपल्याला सेवा करणं खूप गरजेचं आहे. आता उद्याची जे काही सेवा आहे ती तुम्ही सकाळी संकल्पयुक्त सुद्धा सेवा करू शकता किंवा बिना संकल्प जरी केली तरी सुद्धा चालेल. आता सेवा कशासाठी करायची आहे आणि आपण ज्या काही मारुती रायांची सेवा करतो त्याने आपल्या आयुष्यामध्ये काय काय गोष्टी घडतात किंवा काय काय आपल्याला अडचणी दूर होतात ते तुम्हाला अगोदर सांगते.
तर मंडळींनो, परीक्षेच्या अगोदर विद्यार्थ्यांना विनाकारण जर भीती वाटत असेल तर नक्कीच त्यांनी हनुमंतांची सेवा करावी. आणि समोर जाऊन मी जे काही सेवा सांगणार आहे, मंत्र स्तोत्र, ते नक्कीच त्यांनी प्रत्येक शनिवारी किंवा उद्या नक्कीच पठण करावी. सोबत कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळत नसेल तर नक्कीच हनुमंतांच्या सेवा कराव्या. कर्ज निवारण होत नसेल तर नक्कीच हनुमंतांच्या सेवा कराव्या. काही कुठली बाधा असेल, एखाद्या व्यक्तीला बाहेरचं लागण झालं असेल, त्यावेळेस सुद्धा ही सेवा प्रभावी ठरणार आहे. खोटा आरोप घेऊन आळ घेऊन तुरुंगवास झाला असेल तर नक्कीच सांगेल मी तुम्हाला, त्यावेळेस सुद्धा आपल्याला ह्या सेवा उपयोगी पडणार आहेत. घरात भाऊबंदकीचा त्रास होऊन सतत वाद होत असतील तर या सेवा उपयोगी पडणार आहेत. घरात एकोपा राहावा, वादळ वारे पाऊस थांबण्यासाठी सुद्धा ही सेवा खूप प्रभावी आहे. आणि विद्या अभ्यासात यश मिळवण्यासाठी सुद्धा खूप मोठी रामबाण सेवा ही असणार आहे, जी मी तुम्हाला समोर सांगणार आहे. आता या सर्व कारणांसाठी मी खरं सांगते, आणि सोबतच आपल्या स्वतःमध्ये सुद्धा मारुती रायांसारखी बल बुद्धी शक्ती युक्ती आणि सोबतच भक्ती याचं सगळं काही समीकरण आपल्यामध्ये सुद्धा निर्माण व्हावं, यासाठी सुद्धा आपण मारुती सेवा करणं खूप जास्त गरजेचं आहे, म्हणून सांगते आहे. आता आमच्या जवळ पण एक 5 मिनिटाच्या अंतर हनुमानांचं मंदिर आहे. तर प्रत्येक शनिवारी नक्कीच मी, माझी मुलगी, मिस्टर आम्ही तिथे जातो, दर्शन घेतो. नक्कीच प्रत्येक शनिवारी जातो, म्हणजे एखादा शनिवार चुकला तर चुकला, पण नक्कीच आम्ही प्रत्येक शनिवारी जाण्याचा प्रयत्न करतो. आणि हनुमान भले 9-10 वाजू दे, किती वाजू दे, पण आम्ही जाऊन तिथे दर्शन घेणार म्हणजे घेणार. आणि खरं सांगते, चिरंजीव जे म्हणतात ना, चिरंजीव देवता ती आपली मारुती राय आहेत, म्हणून त्यांचं दर्शन घेणं खूप गरजेचं आहे प्रत्येक शनिवारी. आणि उद्या तर सांगायलाच नको, उद्या घ्यायलाच पाहिजे. आता सेवा कुठल्या करायच्या त्यांच्या म्हणजे प्रिय असलेल्या किंवा सर्वात प्रभावी अशा, तर त्या सेवा सांगते मी तुम्हाला. आणि या सर्व सेवा ज्या सांगणार आहे त्या तुम्हाला युट्यूबवर बघा किंवा गुगलवर भेटून जाईल. आणि ज्यांच्याकडे नित्यसेवेची पोथी आहे त्यांच्या त्या पोथीमध्ये या सर्व सेवा दिलेल्या आहेत, हे पण मी तुम्हाला सांगते. आता सर्वप्रथम तुम्हाला मारुती स्तोत्र पठण करायचं आहे एक वेळेस. हनुमान वडवानल स्तोत्र हे तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस. हनुमत बिसा स्तोत्र पठण करायचं आहे एक वेळेस. लांगुलास्त्र शत्रुंजय स्तोत्र हे सुद्धा तुम्हाला पठण करायचं आहे एक वेळेस. पंचमुखी हनुमान कवच स्तोत्र हे पण एक वेळेस पठण करायचं आहे. त्याच्या सोबतच जर तुम्हाला त्वरित फलप्राप्ती हवी असेल एखाद्या गोष्टींवरती, तर त्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा किंवा बजरंग बाण स्तोत्र आवर्जून पठण करावं. अतिशय त्वरित फलप्राप्ती देणारे हे 2 स्तोत्र आहेत. त्यानंतर या सर्व सेवांमुळे तुमच्या आयुष्यामध्ये, कामाच्या ठिकाणी, घरामध्ये, शेजारी पाजारी, कुठे नातेवाईकांमध्ये जे ज्ञात अज्ञात शत्रू आहे त्याचा त्रास तुम्हाला होत असेल किंवा हितशत्रू ज्याला म्हणतो, तो त्रास सुद्धा पूर्णपणे समूळ नष्ट होतो या सेवांमुळे. आवर्जून या सर्व सेवा तुम्ही नित्यसेवेची पोथी घेऊन जाऊन मारुती रायांच्या मंदिरामध्ये सुद्धा करू शकता. आणि जर अतिशय उत्तम, तिथे जर केली तर अतिशय उत्तम. जर नाही शक्य किंवा जवळपास हनुमानाचं मंदिर नाही आहे, तुम्ही घरामध्ये सुद्धा देवघरासमोर बसून फक्त तुम्ही या सेवा स्तोत्र मंत्र जरी पठण केले तरी सुद्धा चालणार आहे. पण उद्या सेवा करायला खूप जास्त प्राधान्य द्या, आवर्जून द्या. त्यातल्या त्यात आता ज्यावेळेस तुम्ही उद्या मारुती रायांच्या दर्शनाला जाणार आहात, त्यावेळेस तुम्हाला मारुती रायांना तुम्हाला नक्कीच एक नैवेद्य सोबत घेऊन जायचा आहे. तो म्हणजेच कुठला, तर तुम्हाला उद्या जाताना गुळ फुटण्याचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे, तो सोबत घेऊन जावा आवर्जून. आणि सोबत अजून एक सांगेल की बा, हनुमान तत्व आपणास माहिती आहे, किंवा हनुमान तत्व उद्या मोठ्या प्रमाणात कार्यान्वित असणार आहे. अशा वेळेस म्हणजे इतर वेळेस पण असतं शनिवारी वगैरे, म्हणजे इतर वेळेस पण असतं, पण जास्त पटीने, 1000 पटीने जास्त उद्या असणार आहे हनुमान जयंतीला. त्यामुळे जर उद्या तुम्ही मारुती रायांना जाताना गुळ फुटण्याचं नैवेद्य घेऊनच जा, पण त्याच्यासोबत जर तुम्ही त्यांना मोहरीचं किंवा तिळाचं तेल असेल ते अर्पण करा. आणि सोबतच रुईच्या फुलांची माळ सुद्धा अर्पण करायला विसरू नका. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या हनुमान तत्व आकृष्ट करण्याचं काम हे गोष्टी करत असतं. त्यामुळे नक्कीच या गोष्टी घेऊन जाताना आणि नैवेद्य सुद्धा दाखवायला विसरायचं नाही आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की त्या हनुमान जयंतीला आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, कुठला नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्याला त्या सेवा का करायला पाहिजे. असं नाही की उद्या हनुमान जयंती म्हणून फक्त उद्याच आपण ह्या सेवा कराव्या असं नाही. प्रत्येक शनिवारी तुम्ही मंदिरात जाऊन, हनुमानाच्या मंदिरात जाऊन तिथे बसून जर ह्या सेवा केल्या किंवा घरात जरी वाचन केलं तरी सुद्धा चालतं, काही हरकत नाही. अजून एक मी तुम्हाला एक सांगते, एक म्हणजे म्हणायला हरकत नाही किंवा कौतुकाचीच गोष्ट म्हणायला हरकत नाही की आपल्या गुरुपीठ सगळ्यांना माहिती असेल, त्र्यंबकेश्वर इथे गुरुपीठ आहे, जिथे परमपूज्य गुरुमाऊली हे मार्गदर्शन करतात, तिथे त्यांचं वास्तव्य असतं. तिथे त्यांनी ते म्हणतात ना किंवा तिथे त्यांनी तिथे सगळ्या देवी देवतांचे स्थान आहेत, सर्व देवी देवतांचे स्थान आहे गुरुपीठामध्ये. पण काल भैरवनाथांच्या मूर्ती सोबतच आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींनी एक कितीतरी मोठी भव्य दिव्य अशी पंचमुखी जी आहे हनुमानांची मूर्ती सुद्धा स्थापित केलेली आहे. आणि असं म्हटलं जातं की ती
कुठेच नाही तेवढी मोठी भव्य मूर्ती अशी ही गुरुपीठ त्र्यंबकेश्वर इथे आहे असं म्हटलं जातं. आणि ती खूप जास्त अनुभूतीकारक सुद्धा ती मूर्ती आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे सांगते की जेव्हा केव्हा तुमचं गुरुपीठ त्र्यंबकेश्वरला जाणं होईल त्यावेळेस नक्कीच त्या पंचमुखी हनुमानांची दर्शन घ्यायला विसरू नका. प्रत्येक शनिवारी आपले परमपूज्य गुरुमाळी सुद्धा तिथे जाऊन दर्शन घेतात, तिथं त्यांचा आदर तिथं करतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा जेव्हा केव्हा जाताल गुरुपीठाला त्र्यंबकेश्वरला तर नक्कीच दर्शन घ्यायला विसरू नका. तर अशा प्रकारे तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडला नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.